आज आपण आता बघणार आहे की आपल्याकडे समजा सॅम्पलिंग फ्रेम असेल तर आपण सिलेक्शन रँडमली कसं करू शकतो. तर आपण मागच्या काही युट्यूब व्हिडिओमध्ये माझ्या आपण बघितले लॉटरी मेथड, डाईस मेथड किंवा कॉइन टॉसिंग मेथडने आपल्याला रँडम नंबर जनरेशन होतं आणि त्याच्यामुळे आपल्याला रँडमली विद्यार्थी सिलेक्ट करता येतात किंवा युनिट सिलेक्ट करता येतात. आता इथं आपण बघितलं तर आपल्याकडे टोटल आता 31 मुलांची लिस्ट आहे. ही आपली समजा 31 मुलांची लिस्ट म्हणजे आपली सॅम्पलिंग फ्रेम आहे. आता या लिस्ट मधून आपल्याला रँडमली 7 विद्यार्थी सिलेक्ट करायचे. आता रँडमली 7 विद्यार्थी सिलेक्ट करताना मग आपण काय करू शकतो, लॉटरी मेथड वापरू शकतो. रोल नंबरच्या चिठ्ठ्या करून आपण एकत्र ठेवू शकतो बॉक्समध्ये आणि रँडमली उचलू शकतो 7 चिठ्ठ्या, लॉटरी मेथड. दुसरं काय करू शकतो, डाईस टाकू शकतो. डाईस टाकून आपण आपल्याकडे 31 मुलं आहेत तर आपण काय करू शकतो की प्रत्येक विद्यार्थ्याच्या पुढे जायचं आणि कॉइन टॉसिंग केलं तर कॉइन टॉसिंगच्या मेथडनुसार कॉइन टॉसिंग करायचं आणि हेड आला तर यस, टेल आला तर नो, अशा पद्धतीने पहिले 7 यस येईपर्यंत आपण थांबणार आणि पहिले 7 मिळतील आपल्याला रँडम नंबर. त्याच्यानंतर डाईस त्याच्यात करायचं म्हणलं तर आपण 3 डाईस टाकू शकतो एकत्र आणि त्यांची बेरीज करू शकतो आणि बेरजेतनं जो नंबर येईल तो आपण घेऊ शकतो. तर अशा पद्धतीनं या 3 मेथड आपण वापरू शकतो. पण याच्यानंतर आता रँडम नंबर जनरेशन हे कम्प्युटरच्या माध्यमातून सुद्धा होऊ शकतं. आता आपण बघणार आहे की 1 ते 31 मधले विद्यार्थी पाहिजेत आपल्याला. तर आपण काय करायचं, डिफरन्स आता 31 आहे, 1 आणि 31 मध्ये डिफरन्स आहे 31 चा. तर आपण काय करायचं, इथे डेटामध्ये जायचं. इथे डेटा अनालिसिस म्हणून एक टूल आहे. तर डेटा अनालिसिस हे टूल असतं जनरली. जर नसेल एक्सेल मध्ये तर तुम्ही इथून ऑप्शन्स मध्ये जाऊ शकता. ऍड इन्सर्ट मध्ये इथं तुम्हाला अनालिसिस टूल पार्क गो म्हणायचं आणि इथं सगळे सिलेक्ट करायचे आणि ओके करायचं. मग तुम्हाला डेटा अनालिसिस हे पॉईंट मिळतो. तर आता डेटा अनालिसिस मध्ये आपल्याला रँडम नंबर जनरेशन करायचंय. तर इथं पॉईंट आहे बघा, रँडम नंबर जनरेशन. रँडम नंबर किती व्हेरिएबल पाहिजे, तर आपल्याला एकच व्हेरिएबल पाहिजे. किती रँडम नंबर पाहिजे, तर आपल्याला 7 विद्यार्थी सिलेक्ट करायचे म्हणून 7 करायचे. आता हे आपण युनिफॉर्म 01 मधनं काढणार आहे आणि आउटपुट रेंज इथे देणारे कुठे निघाले पाहिजेत हे रँडम नंबर, तर इथं मला पाहिजे. ओके करा. हे तुम्हाला 7 रँडम नंबर मिळाले. आता हे नंबर 0 ते 1 च्या मध्ये, तर आपल्याला आता हे कशात पाहिजेत, 1 ते 30 मध्ये पाहिजे. तर आपण काय करायचं, प्रत्येक रँडम नंबरला आपण त्याचे डिफरन्स न बनायचं. मिनिमम किती आपला 0 1 पासून 30 पर्यंत आहे. तर डिफरन्स 30 आहे तर 30 न मल्टिप्लाय करायचा आणि आपल्याला नंबर मिळतो हा. मग आता हा नंबर पॉईंट मध्ये मिळालेला आहे. तर आपण इथं जाऊन ते आपण काय करू शकतो की अप्रॉक्सिमेट करू शकतो. तर हे आपले अप्रॉक्सिमेट केल्यानंतरचे नंबर आहेत. हे आपले 7 आलेले विद्यार्थी आहेत. मग 7 विद्यार्थी अशा पद्धतीने सिलेक्ट करा. पहिला विद्यार्थी आहे 17 नंबर गौरी मेहता, नंतर हा 1 नंबर आरव शर्मा. तर अशा पद्धतीने आपल्याला 7 विद्यार्थी मिळू शकतील. आता समजा आपल्याला अशी कंडिशन असेल किंवा 7 विद्यार्थी सिलेक्ट करायचे परंतु ते 10 ते 31 मधले पाहिजेत असं असेल तर काय करावं, आपल्याला 10 पासून पुढचे पाहिजेत आणि 31 पर्यंतचे रोल नंबर सिलेक्ट झाले पाहिजेत. तर काय करू शकतो त्या केसमध्ये, परत एकदा आपण डेटामध्ये जाणार, डेटा अनालिसिस मध्ये जाणार, रँडम नंबर जनरेशन मध्ये जाणार. आहे तीच सेटिंग, एक व्हेरिएबल किती नंबर पाहिजे, तर आपल्याला 7 करायचे विद्यार्थी सिलेक्ट, युनिफॉर्म 01 आणि आउटपुट रेंज बघा इथं आम्हाला पाहिजे आउटपुट. तर ओके म्हणा, आपले नंबर आलेले. तर आपल्याला आता सुरुवात कुठून करायची, तर आपल्याला 10च्या पुढचं पाहिजे म्हणजे 10 प्लस. आता आपण काय करायचं, डिफरन्स घ्यायचा. 10 आणि 31 मधला डिफरन्स किती आहे, तर आपण इथं वाटलं देऊ शकतो 31 वजा 10 काय येईल तो डिफरन्स, 31 वजा 10 म्हणजे तो 21 येणार आहे. गुणिले डिफरन्स किती गुणिले हा रँडम नंबर करायचा आणि आपण एंटर केलं की आपल्याला मिळतील सगळे नंबर. तर आता हे नंबर मिळालेले आहेत 10 ते 31 मधले 7 नंबर मिळालेले आहेत. तर अशा पद्धतीने आपण रँडम नंबर जनरेशन कम्प्युटर मार्फत सुद्धा करू शकतो आणि आपण सॅम्पल काढू शकतो रँडमली. तर अशा पद्धतीनं टोटल आपल्याला 4 मेथड आहेत की ज्याने आपल्याला रँडम सिलेक्शन करू शकतो. पहिली मेथड आहे लॉटरी मेथड, दुसरी मेथड आहे डाईस मेथड, तिसरी आहे कॉइन टॉसिंग मेथड आणि कम्प्युटर आणि कॅल्क्युलेटर मध्ये आपल्याला हे रँडम नंबर अशा पद्धतीने जनरेट करून मिळतात, त्यावरून आपण काढू शकतो. तर आपल्याला हे रँडमने जेव्हा सॅम्पल रँडमली काढतो त्यावेळेला चांगलं मिळतं, सॅम्पल अचूक रिझल्ट येतात, रिझल्ट करेक्ट असतात, म्हणून हे मेथड गरजेचे आहे. तर आज आपण इथंच थांबणार आहे. थँक्यू.